नमस्कार मित्रांनो, राज्यातील महिलां व मुलींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असणं गरजेचं आहे. तर हा उत्पन्नाचा दाखला कशा पद्धतीने काढला जातो याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही माहिती उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. चला मित्रांनो, मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी विवाहित महिला असेल तर विवाहित महिलेला उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी सर्वात अगोदर जो काही त्यांच्या गावाचा तलाठी असेल किंवा ज्याला आपण पटवारी म्हणतो किंवा पांडेबा म्हणतो त्यांच्याकडे जाऊन तलाठी उत्पन्नाचा दाखला त्यांना आणायचा आहे. तर हा दाखला विवाहित महिलेला त्यांच्या पतीच्या नावाने आणायचा आहे आणि उत्पन्नसुद्धा त्यांच्या पतीचं त्यामध्ये राहणार आहे. तर या स्क्रीनवरती पाहू शकता अशा पद्धतीचा तलाठी अहवाल असतो. यामध्ये काही वैयक्तिक माहिती भरायची आहे, कुटुंबाची माहिती भरावी लागते आणि हा दाखला तुम्हाला तलाठी अधिकाऱ्याच्या माध्यमातून देण्यात येतो. तर तलाठी हा स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे हा एक फॉर्मॅट आहे. तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा असेल तर घेऊ शकता किंवा जवळच्या तुमच्या तलाठी ऑफिसमध्ये सुद्धा हा दाखला उपलब्ध राहणार. महिला जर घटस्फोटित आणि विधवा असेल तर त्यांना तलाठी अधिकाऱ्याकडे जाऊन स्वतःच्या नावाचा उत्पन्नाचा दाखला आणायचा आहे आणि त्याच्यामध्ये जे काही माहिती असतील ते सर्व त्यांची राहणार आहे आणि त्यांच्या कुटुंबाची. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी जर विवाहित महिला असेल तर त्यांना ऑनलाईन फॉर्म भरताना आपली सरकार पोर्टलच्या माध्यमातून फॉर्म भरत असताना त्यांना आपली सरकार पोर्टलवरती विवाहित महिलेला त्यांच्या पतीच्या नावाने अकाउंट तयार करायचं आहे आणि ते अकाउंट तयार केल्यानंतर जे काही बेनिफिशियरी डिटेल आहे याच्यामध्ये जे काही वाईफचं ऑप्शन आहे इथे ते ऑप्शन सिलेक्ट करून फॉर्म भरायचा आहे. फॉर्ममध्ये सर्व डॉक्युमेंट त्यांच्या पतीचे असतील, जसे की आधार कार्ड, रेशन कार्ड, तलाठी अहवाल असेल ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे. त्यानंतर दुसऱ्या केसमध्ये जर विधवा महिला असेल किंवा घटस्फोटित महिला असेल तर त्यांना उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी जे काही आपली सरकार पोर्टलवरती जे आहे ते अकाउंट त्यांच्या स्वतःच्या नावाने काढायचं आहे आणि रिलेशन जे काही बेनिफिशियरी डिटेल असते त्या ठिकाणी तुम्हाला रिलेशनमध्ये सेल्फ ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि डॉक्युमेंट जे आहे ते सर्व विधवा महिला संबंधित किंवा घटस्फोटित महिला असेल त्यांचे सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागणार आहेत. तलाठी अहवालसुद्धा लागणार आहे. तर हा एक महत्त्वाची अशी माहिती होती जी की तुम्हाला सांगणं आवश्यक होते. बाकी जी काही पुढची प्रोसेस आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तलाठी उत्पन्नाचा अहवाल आणि जे काही अकाउंट कुणाच्या नावाने तयार करायचं, डॉक्युमेंट कुणाचे अपलोड करायचे आहेत, फोटोसुद्धा जे काही अर्जदार असेल किंवा ज्यांच्या नावाने तुम्ही अकाउंट तयार केलं असेल त्यांचाच तुम्हाला फोटो अपलोड करणं आवश्यक आहे आणि डिक्लेरेशनसुद्धा त्यांच्याच जे काही ॲप्लिकंट असेल त्यांच्याच नावाचं राहणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीची काही महत्त्वाची अशी माहिती होती जी तुम्हाला माहिती असणं गरजेचं होतं. तर आता फॉर्म कसा भरायचा त्याबद्दलची माहिती आपण सर्वात आधी तुम्हाला या आधारच्या पोर्टलवरती यायचं आहे आणि अकाउंट तयार करून घ्यायचं आहे. तुमच्या लक्षात ठेवायचं अकाउंट कशा पद्धतीने तयार करायचं यावरती अगोदर आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. ते व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या जेणेकरून आपला जास्त वेळ जाणार नाही. अकाउंट तयार केल्यानंतर तुम्ही जो युजर नेम तयार केला असेल तो युजर नेम, जो तुम्ही पासवर्ड तयार केला असेल तो पासवर्ड इथे टाकायचा आहे आणि आहे तसा इथे कॅप्चर करून इथे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला अकाउंट तयार करत असताना काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. तर मी ते अकाउंट तयार केल्यानंतरची पुढची प्रोसेस दाखवत आहे. तर मी ते आता लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर लॉग इन होऊन जासाल. तुम्ही पहिल्यांदा पाहू शकता तुमचं नाव दिसणार आहे तुम्हाला वरच्या साईडला आणि त्यानंतर तुम्हाला इथे प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्ही तुमची प्रोफाईल जी आहे ते अपडेटसुद्धा करू शकता किंवा पासवर्ड चेंज करू शकता. त्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला रेव्हेन्यू डिपार्टमेंट नावाचं ऑप्शन आहे. ते ऑप्शन इथे चेक करायचं आहे. त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर रेव्हेन्यू सर्व्हिस सिलेक्ट करायचं आहे. इथून तुम्हाला 3 वर्षाचा उत्पन्न दाखलासुद्धा काढू शकता, 1 वर्षाचासुद्धा काढू शकता. तर मी ती इन्कम सर्टिफिकेट सिलेक्ट केलं. तर तुम्ही नवीन डॅशबोर्डमध्ये इथे याल. इथे आल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट सर्व्हिस लिस्टमध्ये साईडला ऑप्शन आहे तिथे क्लिक करून इन्कम सर्टिफिकेट सिलेक्ट करायचं. त्यानंतर 3 वर्षाचं काढायचं असेल तर तुम्हाला 3 वर्षाचा तलाठी अहवाल लागेल. 1 वर्षाचं काढायचं असेल तर 1 वर्षाचा तलाठी अहवाल लागेल. तलाठी अहवाल कुठे मिळणार, कसा असतो यावरती सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. आय बटनवरती मिळून जाईल. इथे आल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकंट डिटेल टाकायची आहे. जे कोणी असेल, श्रीमती असेल, कुमारी असेल, ज्यांच्या नावाने तुम्ही अकाउंट तयार केलं असेल त्यांचं सॅल्युटेशन टाकायचं, त्यांचं नाव टाकायचं आहे. ऑटोमॅटिक नाव येऊन जाईल इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये. त्यांच्या वडिलाचं नाव टाकायचं आहे इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये ऑटोमॅटिक येईल. डेट ऑफ बर्थसुद्धा ऑटोमॅटिक येईल ज्यांच्या नावाने तुम्ही अकाउंट तयार केलेलं आहे ती. त्यानंतर एज दिसेल, मोबाईल नंबर ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर ईमेल आय डी आवश्यकता नाही आणि ऑक्युपेशन जे काही व्यवसाय आहे तो व्यवसाय त्यानंतर इथून तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जे काही व्यवसाय असेल, मजुरी असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. तर टाकायचं आहे ज्या ठिकाणी तुमचा ॲड्रेस असेल आधार कार्डनुसार तो ॲड्रेस, तुमचा तालुका आणि तुमच्या गावाचं नाव आणि पिनकोड इत्यादी माहिती टाकून द्यायची आहे ॲड्रेस डिटेलमध्ये. ॲड्रेस डिटेल झाल्यानंतर तुम्हाला आता फॅमिली एज्युकेशनल डिटेल टाकायची आहे. तर मी ते ॲड्रेस टाकलेलं आहे. त्यानंतर हे रेशन कार्डनुसार तुम्हाला सर्व माहिती टाकायची आहे. तर सुरुवातीला स्वतः ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे फॅमिली मेंबरमध्ये. ज्यांच्या नावाने तुम्ही अकाउंट तयार केलेलं आहे त्यांचं नाव ऑटोमॅटिक येईल, एज येईल आणि त्यांचं ऑक्युपेशन टाकायचं आहे आणि इन्कममध्ये 0 टाकू शकता. त्यानंतर ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं. अशाच पद्धतीने तुमच्या राशन कार्डमध्ये जेवढे नावं असतील तेवढे नावं तुम्हाला त्यांचं सुरुवातीला नाव ॲड करून घ्यायचं. त्यानंतर मुलगा, त्यांची मुलगी, त्यांचा मुलगा,
ज्यांचं अकाउंट आहे त्यांची मुलगी आणि त्यांचा मुलगा इत्यादी त्यांचे नाव ॲड करून घ्यायचे आहेत. त्या सुरुवातीला त्यांचं रिलेशन, फॅमिली मेंबर नेम, 18 वर्षाच्या वरच्यांचेच नाव ॲड करायचे आहेत. फॅमिली एज टाकायचं आहे, फॅमिली मेंबरचं एज आणि फॅमिली मेंबर ऑक्युपेशन. विद्यार्थी असेल तर विद्यार्थी ऑप्शन सिलेक्ट करा, इन्कममध्ये 0 टाकायचं. तर अशा पद्धतीने तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये जेवढे नावं असतील 18 वर्षाच्या वरील त्यांचे सर्वांचे नाव इथे टाकायचे. तर मी ते 2 नाव ॲड केलेले आहे एक्झाम्पल म्हणून. तर तुमच्या फॅमिलीमध्ये जेवढे असेल तेवढे तुम्ही ॲड करायचे. त्यानंतर इथे ज्यांच्यासाठी उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे त्यांचं इथे रिलेशन सिलेक्ट करायचं आहे. जर स्वतःसाठी काढायचं असेल ज्यांच्या नावाने तर तिथे स्वतः ऑप्शन सिलेक्ट करू शकता, म्हणजे ज्यांच्या नावाने अकाउंट तयार केलेलं आहे त्यांच्या नावाने. जर त्यांच्या मुलासाठी किंवा त्यांच्या मुलीसाठी काढायचं असेल ज्यांच्या नावाने अकाउंट त्याच्यामध्ये मुलगा मुलगी ज्यांच्यासाठी काढायचं ते तुम्हाला रिलेशन सिलेक्ट करायचं, त्यांचं नाव टाकायचं आहे, बेनिफिशियल सॅल्युटेशन टाकायचं, मुलगा असेल तर कुमार, मुलगी असेल तर कुमारी, आणि कशासाठी पाहिजे तर संजय गांधी योजनेसाठी पाहिजे किंवा एज्युकेशन कामासाठी पाहिजे ते कारण टाकायचं आहे. इत्यादी टाकल्यानंतर तुम्हाला तलाठी अहवालवरती जे काही उत्पन्न दिलेलं आहे इतर ते उत्पन्न पाहून तुम्हाला इथे टाकायचं आहे कोणत्या ऑप्शन अंतर्गत येते. मजुरी अंतर्गत येत असेल तर मजुरी ते टाकून तुम्हाला इथे एकूण अक्षरीमध्ये येईल. अटॅचमेंटमध्ये तलाठी अहवाल सिलेक्ट करून सर्व माहिती भरून सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमचा फॉर्म बरोबर चेक करून घ्यायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला चेंजेस करता येणार नाही. आता दुसरी स्टेप आहे डॉक्युमेंट अपलोड. तर फोटो अपलोड करायचा 160 पिक्सलमध्ये विड्थ आणि 200 ते 2012मध्ये हाईट. ही ऑनलाईन वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तिथून तुम्हाला हे फोटो साईज करून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला इथे प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये आधार कार्ड अपलोड करायचं आहे. 256 KB पर्यंत याची साईज तुम्हाला JPEGमध्ये स्कॅन करून अपलोड करायची आहे. त्यानंतर प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये आधार कार्ड आणि इथे 2 तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. तर मी इथे ॲड्रेस म्हणून आधार कार्ड अपलोड करतो आणि इथे रेशन कार्ड हे 2 डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहे. साईज तुम्हाला इथे व्यवस्थित करून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे रेशन कार्ड शिधापत्रिका ऑप्शनमध्ये रेशन कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं रेशन कार्ड अपलोड झालेलं आहे. त्यानंतर डायरेक्ट खाली यायचं आहे आता आणि तलाठी अहवाल तुम्हाला जे तुम्ही तलाठी ऑफिसमधून आणलेला आहे ते तलाठी अहवाल तुम्हाला इथे उत्पन्नाचा पुरावामध्ये खाली 5 नंबरला ऑप्शन दिलेला आहे. त्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे तुमचं जे काही तलाठी अहवालाचं पहिलं पेज आहे ते तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचं आहे. पहिलं पेज अपलोड करायचं. त्यानंतर अदरमध्ये इथे तुम्हाला तलाठी अहवालचं जे काही दुसरं पेज आहे स्वघोषणापत्र ते इथे अपलोड करायचं आहे. तर इथे अपलोड करून घ्यायचं आहे आणि जे काही दुसरा अदरचा ऑप्शन आहे तिथे तुम्ही कोणतंही डॉक्युमेंट झाले की तिसरं जे काही स्वघोषणापत्र आहे तिथे तुम्हाला हे सेल्फ डिक्लेरेशन अपलोड करून घ्यायचं आहे. तर पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्ही इथे कोणतेही हे अपलोड करू शकता, पाहू शकता तुम्ही इथे आपण अपलोड केलेलं आहे. तर समजलं असेल तुम्हाला इथे इतरमध्ये काय अपलोड करायचं. जे काही तलाठी अहवालचं मागची साईज आहे तिथे इतरमध्ये पहिल्या ऑर्डरमध्ये अपलोड करायची, दुसऱ्या ऑर्डरमध्ये कोणतेही डॉक्युमेंट अपलोड करू शकता, आधार कार्ड किंवा रेशन कार्ड, आणि तिसरं किंवा तिथे तलाठी अहवालसुद्धा अपलोड करू शकता, परत काही प्रॉब्लेम नाही. आणि तिसरं स्वघोषणामध्ये हे खाली जे काही सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्मॅट दिलेला आहे स्वघोषणापत्र तिथे तिसऱ्या ऑप्शनमध्ये हे तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन प्रिंट काढून याच्यावरती फोटो आणि माहिती भरून स्कॅन करून परत अपलोड करायचं. तर अशा पद्धतीने डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे समजलं असेल. त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट या हिरव्या रंगाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि अपलोड करून घ्यायचे. त्यानंतर दुसरी स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे. आता तिसरी पेमेंटची करायची आहे. पेमेंटमध्ये सर्व्हिस नेम, इन्कम सर्टिफिकेट दिसेल, सर्व माहिती चेक करायची आहे, कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड ऑप्शनवरती क्लिक करायचा, प्रोसेस फॉर द पेमेंट. पेमेंट गेटवे येतील जे काही पेमेंट असेल ते तुम्हाला इथे करून घ्यायचं आहे. QR कोडच्या माध्यमातून सुद्धा करू शकता. सक्सेसफुल पेमेंट झाल्यानंतर रिसिप्ट जनरेट होईल. याला तुम्हाला प्रिंट काढून किंवा सेव्ह करून ठेवायचे आहे फ्युचर रेफरन्ससाठी. त्यानंतर इथे पुन्हा होम पेजवरती यायचं आहे, मेन पेजवरती. इथे आल्यानंतर तुमचं जे काही ॲप्लिकेशन आहे ते इन प्रोसेसमध्ये दाखवण्यात आलं पाहिजे. तर आता आपलं 28 एप्रिलचं ॲप्लिकेशन सक्सेसफुल झालेलं आहे, सबमिट इन प्रोसेसमध्ये तुम्ही पाहू शकता. आता तुम्हाला 1-2 दिवसांमधून चेक करत राहायचं आहे. ॲप्लिकेशन रिजेक्ट झालं तर ते सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. तर मी 2 दिवसानंतर आता पुन्हा चेक करतो. 2 दिवस आपल्याला झालेले आहे, आता चेक करतो. चेक केल्यानंतर तुम्हाला इथे पुन्हा लॉग इन करून घ्यायचं आहे आपलं. आता मी इथे 2 दिवसानंतर लॉग इन करत आहे परत. तुमचा फॉर्म रिजेक्टमध्ये आला तर ते डॉक्युमेंट कशा पद्धतीने अपलोड करायची त्याचासुद्धा ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. काही प्रॉब्लेम थोडासा तर इथे सक्सेसफुल लॉग इन झालेला आहे मित्रांनो. आपण पाहू शकता आपण 28 एप्रिलला हे ॲप्लिकेशन केलं होतं. ॲप्लिकेशन ID पाहू शकता. आता सध्या करंट स्टेटसमध्ये अप्रूव्ह झालेलं आहे. तुमचं जर इथे अप्रूव्ह झालं तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही याला डाउनलोड करून घेऊ शकता. परंतु काही कारणामुळे तर तुमचं जे काही ॲप्लिकेशन रिजेक्टमध्ये आलं तर ते रिजेक्शन रिझन बघून डॉक्युमेंट कशा पद्धतीने अपलोड करायचे त्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला आय बटनवरती किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ते तुम्ही पाहू शकता आणि तुमची त्रुटी कंप्लीट करून परत ते अप्लाय करू शकता. तर इथे अप्रूव्ह झालेलं आहे पाहू शकता. 2 मेला आणण्यासाठी डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमचे सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित असेल तर तुम्हाला एकाच दिवसामध्ये हे इन्कम सर्टिफिकेट अप्रूव्ह करून मिळेल. काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्हाला डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करून घ्यायचे आहे. तर हे पाहू शकता 30,000 रुपयाचा हे उत्पन्नाचा दाखला आहे. कोणते डॉक्युमेंट अपलोड केले याच्यासोबत ते सुद्धा पाहू शकता. तर इथे IT ॲक्टनुसार 2000 नुसार याची डिजिटल सिग्नेचर आहे. याच्यावरती कोणतंही
तुम्हाला सिग्नेचर करण्याची आवश्यकता नाही आहे किंवा शिक्का तुम्हाला आवश्यकता नाही. याला तुम्ही व्हेरीफायसुद्धा करू शकता महा ऑनलाईनच्या वेबसाईटवरती जाऊन या ॲप्लिकेशनचा नंबर टाकून. अशा पद्धतीने इथे तुम्ही खाली माहिती वाचू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे उत्पन्नाचा दाखला आहे. तर आपला सक्सेसफुल जे आहे ते डाउनलोड झालेलं आहे. तर तुम्हीसुद्धा घर बसल्या उत्पन्नाचा दाखला वर्षाचा किंवा 3 वर्षाचा उत्पन्नाचा काढू शकता. तर हे कसं काढायचं याबद्दलची संपूर्ण A to Z माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. ही माहिती किंवा हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर विचारू शकता. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.